आम्ही महायुती या ठिकाणी आलो आहे। 1 वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलंय, आता पुढच्या काळात आम्ही तुम्हाला परिवर्तन करून दाखवणार आहोत। केवळ तुमचा आशीर्वाद हवाय। अनेक वर्ष बघा, या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक शहर आम्ही बदलून दाखवलं। इतक्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्या। पिण्याचं पाणी असेल, गटारीची व्यवस्था असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, लाईटची व्यवस्था असेल, गार्डनची व्यवस्था असेल, आरोग्य शिक्षणाची व्यवस्था असेल, मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील, हॉस्पिटल्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। तर कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की जिथे आम्हाला एंट्री मिळते, ज्या ठिकाणी आम्ही करण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील इथे बसलेल्या लोकांना इथे विकास पोचू द्यायचा नव्हता, त्याच्यात अडथळा आणायचा होता। आणि म्हणून पहिला अडथळा तुम्ही दूर केला। खासदार तर होतेच, पण आमदार देखील आपले तुम्ही निवडून आणले। आणि आता दुसरा अडथळा महानगरपालिकेचा आहे। 15 तारखेला तोही अडथळा नेहमी करता दूर करा। आणि मग बघा कशी विरार फास्ट, सुपर फास्ट अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही तुमचा विकास करून दाखवतो। आता या वसई विरार नाला सोपाऱ्याची आपल्याला जी ओळख नवीन करायची आहे, ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे, ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे, ती ओळख ही भाईंदर पासून विरारपर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे। आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे। तुम्ही बघा, एमएमआरडीएच्या माध्यमातून आसपासच्या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली। आता त्याच एमएमआरडीएला या वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामाला लावायचं आहे। आणि महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरला लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपल्याला करायचं आहे। आपल्याला कल्पना आहे, मेट्रो 13 विरारच्या शिवाजी चौकापासून आपल्याला या ठिकाणी विरारपर्यंत आणायची आहे। याच्यामध्ये 23 किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे, 22 स्थानकं त्याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे थेट मेट्रोने मुंबईपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत। एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत। एवढंच नाही तर मेट्रो सोबत आपली जी लाईफलाईन आहे, आपली जी सबर्बन रेल्वे आहे, लोकल ट्रेन आहे, यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या। स्टेशन्सवरच्या एम्युनिटीज वाढवल्या, स्टेशन्स लांब केले, जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या, फ्रिक्वेन्सी वाढवली, नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला, MUTP 3च्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या। पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत। आम्हाला लोक सांगायला लागले की आमच्या लोकांकडे प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता। आणि म्हणून काय अन्याय? म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले डबे, नवीन डबे, एअर कंडिशन डबे, स्वच्छ डबे, आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोक पुढे निघून जायचं। आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला, केंद्रीय मंत्री आपल्या श्री वैष्णवजींसोबत, की 50% केंद्र सरकार, 50% राज्य सरकार देणार। आणि आता आपल्या लोकललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत। टाळ्या याकरता वाजवू नका, पुढच्या गोष्टीकरता टाळ्या वाजवा। एअर कंडिशन बंद दरवाजा होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकिटात 1 रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही। हा निर्णय आपण घेतलेला आहे। त्यामुळे एकीकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही देणार आहोत,
आणि अधिकृत अशा प्रकारच्या इमारतीमध्ये परिवर्तित करण्याचं काम करून हे इतके विशाल आहे. इतके वर्ष महानगरपालिका निवडणुका आल्या की तुम्हाला घाबरवतात, तुमचं पाणी बंद करून टाकू, तुमचं घर पाडून टाकू, ते आले तर तुमचं घर पाडून टाकतील. हे एक लक्षात ठेवा. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर देणाऱ्यांपैकी घर देणाऱ्यांपैकी देण्याची जाणीव असलेले लोक आम्ही. फक्त आमच्याकडे येऊ द्या या संस्कृतीत नाही. इकडे लेना बँक नाही, फक्त देना बँक आहे. त्याला चिंता करायची आवश्यकता नाही. तिथल्या एक गरीबाचं घर हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई विभाग आणि नाना समाजाचा समाजाचा भाग आहे. या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून करावं. आज वसई आणि नाना समाज असेल किंवा विरार आणि नाना समाज असेल, याच्यामध्ये आपल्या लोकलचे स्टेशन्स कमी आहे. त्याच्यामध्ये 5-5 किलोमीटर अंतर आहे. खरं म्हणजे 2-2.5 किलोमीटरचं स्टेशन झाले तर अधिक लोकांची सोय त्याच्यामध्ये होते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अलकापुरीला देखील हे स्टेशन जे तयार करण्याचं काम आपण करू. आणि स्टेशनसोबत अंतर आहे, हे अंतर देखील या ठिकाणी कधी कसं करता येईल अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न असणार आहे. आपण बघा, खऱ्या अर्थानं पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा
आपली एक पॉलिसी आहे, निश्चितपणे आपण ते करणार आहोत. किनारपट्टीच्या कोळीवारांचं संरक्षण, त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रकार आपण सोडवणार आहोत. आणि यासोबत मोदीजींमुळे आज मलविसर्जनाकरता वसई रोड पश्चिम आणि महाराष्ट्राला पश्चिम या ठिकाणी 819 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहे. आणि पुरवठा योजनेकरता 494 कोटी, सूर्या पाणीपुरवठा योजना 109 कोटी, सूर्या टप्पा 3 270 कोटी, महाराष्ट्राला पूर्व पश्चिम आणि भुयारी ठिकाणी योजना 1250 कोटी. यासह या ठिकाणी क्रीडा संकुलाला 68 कोटी, बस डेपोला 22 कोटी. मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आता या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि बंधू-भगिनींनो, काय तुम्ही चिंता करू नका. आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे. आता तिथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन परिवर्तन करणार आहोत. हे खरं आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. पण एक लक्षात ठेवा, शेर अकेलाही काफी होता है, झुंड को अक्सर गिनर जाते हैं, झुंड को अक्सर गिनर आते हैं, शेर अकेलाही काफी होता है. ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची, ही युती काफी आहे. या युतीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या लोकांनी आपल्याला लुटलं, ज्यांनी आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं, आता त्यांना आपण उठवून फेकणार आहोत. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, तुमचं सगळ्यांचं राज्य आपण आणणार आहोत. बंधू भगिनींनो, आम्ही जे सांगतो ते करतो, हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. तुम्ही बघा, ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भक्कम पाठिंबा दिला आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं, त्यावेळी अनेक लोक म्हणायला लागले, आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या, त्याचा पहिलं काम करणार, लाडकी बहीण योजना बंद करणार. पण आता 1 वर्ष होऊन गेलं, लाडकी बहीण योजना सुरूच आहे. आणि काळजी करू नका, तुमचा देवाभाऊच मुख्यमंत्री आहे, शिंदेसाहेब सोबत आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. ही योजना सुरूच राहील, ही योजना बंद होणार नाही. पण या ठिकाणी आमच्या सगळ्या आमदारांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीला केवळ लाडकी बहीण ठेवू नका. आता मोदीजींनी लखपती दीदीचा कार्यक्रम आणलेला आहे, त्यामुळे आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवा. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 50 लाख लखपती दीदी बनल्या. आता पुढच्या 4 महिन्यामध्ये लखपती दीदींचा आकडा 1 कोटीवर पोहोचणार आहे. मी पुढच्या वेळेस आलो की तुम्हाला विचारणार आहे, या नगरसेवकांना विचारणार आहे, माझ्या किती लाडक्या बहिणीला तुम्ही लखपती दीदी केलं, याच्या आधारावर तुमचं पुढचं बोलणं आपण करणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, ही परिवर्तनाची वेळ आहे. आज इथली परिस्थिती कशी आहे? हो गई है 3 करोड़ सी, अब पिघलनी चाहिए. हो गई है 3 करोड़ सी, अब पिघलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. अरे सिर्फ गंगा मार खा करना मेरा मकसद नहीं. कोशिश तो ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. ही सूरत बदलण्याकरता या वसई विरारला विकासाकडे नेण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. तुमची मदत करण्याकरता आलो आहे. अरे एक धक्का दो, इन लोगों को फेंक दो और एक नई यहाँ पर एक नई महायुति को चुना दो. एक नया समय होगा, आपके जीवन में भी एक नया परिवर्तन आएगा. और मैं आपको वचन देना चाहता हूँ, एक ऐसा वसई विरार, एक ऐसा नाला सोपारा हम बनाकर दिखाएंगे जिसको देखने के बाद लोग भी आश्चर्य करेंगे. इस प्रकार का विकास हम यहाँ पर करके दिखाएंगे. मैं एक और चीज आपको कहना चाहता हूँ. मैं एक और चीज आपको कहना चाहता हूँ.
भी है। दुनिया के पहले 10 पोर्ट में ये वार्धन का पोर्ट होगा और वार्धन का पोर्ट ये पालघर जिले को धीरे धीरे महाराष्ट्र का 1 नंबर का जिला बनाएगा। मोबाइल लगाने का तो 10 लाख लोगों को रोजगार मिलने वाला है और उसका पहला लाभार्थी वैसे मिला होने वाला है। ये तीसरी मुंबई होगी, तीसरी मुंबई। और मैंने ये पोर्ट के साथ साथ देश का पहला ऑफशोर एयरपोर्ट भी हम तैयार करेंगे। हमने अभी वहाँ पर एयरपोर्ट बनाने के लिए एक कंसल्टेंट अपॉइंट किया, उसका प्राइमरी स्टेज हमने किया है। लेकिन साथ साथ हमको ऐसा भी लगता है कि वहाँ की जगह ये एयरपोर्ट हम बिहार में भी बना सकते हैं। इसलिए कंसल्टेंट को हमने अभी ये काम दिया है कि विरार और वारवट ये दोनों जो स्पॉट है, यहाँ पर ऑफशोर एयरपोर्ट कहाँ पर फिजिबल होगा, इसका वो हमको रिपोर्ट दे और उस रिपोर्ट के आधार पर या तो एयरपोर्ट वारवट में बनेगा या फिर एयरपोर्ट विरार में बनेगा। से एक तो बनेगा, अगर वारवट में बनेगा तो विरार से वारवट तक एक और कस्टम हो जाएगा, सीधा 20 मिनट में हम लोग वहां जा पाएंगे। और विरार में भी बनेगा तो वारवट से कस्टम रोड विरार तक आएगा, इसकी कनेक्टिविटी हम करेंगे। इसलिए हमने आपके लिए बहुत बड़े सपने देखे हैं। आपके लिए घर का सपना भी देखा है, छोटा छोटा नाली का, आंगन का, पानी का, वो सपना भी देखा है, स्कूल का सपना भी देखा है। लेकिन आने वाले समय में चौथी मुंबई ये यहाँ तैयार होगी, ये सपना भी हमने देखा है। और ये सपना पूरा करने का दायित्व आपका है। हम तो कर रहे हैं, पर जो आशीर्वाद लोकसभा में, जो आशीर्वाद विधानसभा में आपने दिया,